हॅलो, स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच मी अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजचा आपला भाग आहे जरदोशी वर्कसाठी। इथे मी ही जरदोशी घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। अगदी स्प्रिंग सारखी असते, म्हणजे याला स्प्रिंगलेस म्हटली तरी चालेल। हे बघा, याच्यामध्ये कलर असतात। ही जी जरदोशी असते ना, याच्यामध्ये वेगवेगळे कलर असतात आणि बारीक जाड अशा याच्यात क्वालिटी असते। ही बारीक जरदोशी आहे, म्हणजे पातळ, आणि ही अशा पद्धतीची असते। जरदोशीमध्ये सुद्धा कलर असतात बरं का, वेगवेगळे कलर असतात। आपण याच्यापासून वर्क करणार आहोत। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करू शकतात, कारण आपण इथे सुरुवातीपासून आरी वर्क क्लास चालू केलेला आहे। जर तुमची संपूर्ण आरी वर्क क्लास करण्याची इच्छा असेल तर नक्की आपले चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता। ब्लाउज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ टाकत असते आणि स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासची मी इथे सुरुवातीपासून व्हिडिओ टाकलेले आहेत। लहान बाळाचे टोपे, झबले, फ्रॉक, पेटीकोट, लंगोट, मी सुरुवातीपासून इथे व्हिडिओ टाकलेले आहेत। जर तुमची सुरुवातीपासून शिकण्याची इच्छा असेल शिकू शकतात, कारण आपण जर सुरुवातीपासून शिकलो, झबले टोपडेपासून जर शिकलो अगदी A to Z, तर आपण स्वतःसुद्धा क्लास चालू करू शकतो। जर तुमची शिकण्याची इच्छा असेल आणि शिकवण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्की आपले सुरुवातीपासून व्हिडिओ बघा। अगदी फ्री हा कोर्स आहे, नक्की तुम्ही याचा लाभ घेऊ शकतात आणि तुम्ही शिकून इतरांना शिकू शकतात। चला तर मग बघूया आपण जरदोशी वर्क। इथे आपण ही जरदोशी घेतलेली आहे आणि इथे आपण एकसारखे असे कट करून घेणार आहोत। सेम आकाराचे कट करायचे। हे बघा, इथे आपण हे कट करून घेतलेले आहे। इथे मी सरळ लाईन काढून घेणार आहे आणि सिक्वेन्स सुद्धा लागणार आहेत आपल्याला। सिक्वेन्स आणि जरदोशी वर्क आपण इथे करणार आहोत। चला तर मग बघूया। जो आपला साधा कॉटन थ्रेड असतो तो मी घेतलेला आहे। इथे डबल धागा घेतलेला आहे। खालून सुई मी वरती काढली, जरदोशी हे बघा असं ओवून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला ही एक टिकली घ्यायची। एका हातात मी हा थ्रेड पकडून ठेवलेला आहे आणि आपल्याला इथे दोनदा नॉट घ्यायची आहे आणि इथे सिक्वेन्समध्ये आपल्याला ही खाली टाकायची आणि दोनदा अशी नॉट घेतली सिक्वेन्समध्ये। अशा पद्धतीने फ्रेंच नॉट घेऊन आपल्याला इथे वर्क करायचं आहे। आता त्याच्या बाजूनेच मी इथे सुई काढणार आहे। खेचून हातात असं धागा धरून ठेवायचा, दोन राऊंड मारून सिक्वेन्स ठेवायची आणि पुन्हा आपण असे पुन्हा आपण इथून साईडनं सुई घेणार। एक, दोन।
अशा पद्धतीने फ्रेंच नॉट देऊन आपण इथे जरदोसी आणि टिकली वर्क करतोय. पुन्हा त्याच्या पुढे घेणार, अगदी जवळ घ्यायचं, त्याच्या बाजूनेच आपल्याला ही सुई काढायची. एका हातात धागा खेचून ठेवायचा म्हणजे आपलं वर्क व्यवस्थित येतं. पुन्हा आपण त्याच्या बाजूला काढणार आहोत. अशा पद्धतीने ही टिकली आणि फ्रेंच नॉट तयार होत जाते. एकदम पातळ सुई घेतलेली, कारण ही दोशी पातळ असल्यामुळे आपल्याला सुईसुद्धा तशीच लागते. ही मनी वर्कची मी सुई घेतलेली इथे. अशा पद्धतीने आपण इथे हे स्टिच करून घेतलेलं आहे. आता इथे गाठ लावायची आपल्याला. तर मी वरती सुई काढली आणि आपण पुन्हा याच्यातून सुई अशी खाली टाकणार आहोत म्हणजे व्यवस्थित असं पॅक होतं. आता इथे साईडला गाठ लावून घ्यायची. गाठ लावताना हे वरती करून घ्यायचं म्हणजे हे खोलून घ्यायचं, कारण आपल्याला अशी खाली गाठ लावायला दिसत नाही ना. आणि आपण इथे जरदोसीचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. अशा पद्धतीने आपली स्टिच दिसते पाठवून. जरदोसीचा दुसरा प्रकार बघूया. मी इथे लाईन काढून घेतलेली आहे. इथून सुई टाकायची आपल्याला खालून. हे बघा, असं व्यवस्थित असं पूर्ण व्यवस्थित खेचून घ्यायचं आणि याला आपल्याला अशी हे बघा हातात धरून ठेवायचं आणि जिथून आपण हा धागा काढलेला आहे त्याच ठिकाणी मी ते बाजूला हा धागा घेणार आहे. असं हे तुम्ही बघू शकता. हे असं केलं आणि याच्यामधून आपण इथून सुई काढणार आहोत. याच्या पुढून मी सुई अशी काढून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला लावायचं आहे शुगर बीट्स. मधून लावायचा हे अशा पद्धतीने आपल्याला इथे हे स्टिच करायचं आहे. पुन्हा इथून आपल्याला सुई वरती काढायची आहे. अगदी मी तुम्हाला सावकाश दाखवते. इथे खेचून घ्यायचं, त्याच्या बाजूला सुई टाकली, साईडनं सुई घ्यायची, शुगर बीट घ्यायचा आणि आतमधून हे सुई टाकायची खाली. समजतंय ना तुम्हाला कशा पद्धतीने मी स्टिच करते. इथे पुन्हा मी ते साईडला सुई घेतली, टाईट करून घ्यायचं, साईडला घेतली,
इथे आपण गाठ लावून घेणार आहोत. इथे कशी गाठ लावून घेतली आपण, हे काढून गाठ लावून घेतली, त्याच पद्धतीने इथे खाली गाठ लावून घ्यायची, काढून गाठ लावून घ्यायची. आपण इथे जरदोशी वर्क शिकलेलो आहोत, तेही दोन प्रकारचे स्टिचेस आपण इथे शिकलेलो आहोत. इथे घेऊ टाका आणि फ्रेंच नॉट, अशा प्रकारे आपण जरदोशी वर्क शिकलेलो आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असतील आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण इथे सुरुवातीपासून आरी वर्क क्लास चालू केलेला आहे. चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, थँक्यू.